या ठिकाणी गावाची बीट चालू आहे. काय पाहतो कोणी एवढं करतील. 3 4 5 6 7 8 जो मालाची बीट चालू आहे 11 12 शेतकऱ्याचा माल 13 आहे या 14 ठिकाणी. 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 25 27 25 2725 चालू आहे. 26 26 26 26 26 26 26 26 27 26 26 26 26 26 26 26 26 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 40 40 40 40 2740 चालू आहे. गव्हाना बेस्ट 2740 40 एकदम सुपर माल आहे. बघू शकता माल कसा आहे तुम्ही. 40 यो काय म्हणतो रवी म्हणतो भुंबरला कशाला बोल रहा नंबर आले म्हणलं आता 40 40 मला 40 नंबर आले घे सोडते 40 41 कर 41 बोल शकत नाही का 41 या ठिकाणी हा जो माल आहे याला 2760 बाजार भाव लागलाय. बघू शकता माल कसा आहे. या ठिकाणी हा जो 8 गोण्याचा लॉट आहे त्याची बीट चालू आहे. दुसरा लॉट आहे. पहिल्या लॉट मध्ये आपण 2760 भाग बघितला. 60 रुपये 60 झालं ना 60 झालं नाही एका ठिकाणी माफ 60 एका ठिकाणी माफ नाही ना तसं होत नाही. 4 लागण ना आपल्याला 61 2761 बस 61 28 कर भुंबर 2800 2800 करू 2800 पाहिजे ना 2800 एवढं नाव मराठी समजलं 2800 2800 मार खायला नाही येले सुपर माल आहे 2800 मोठे 2800 चल मापला भुंबर चल मापला चल नवा दूर कर हा जो माल आहे याला 2800 बाजार भाव लागलाय. बघू शकता माल कसा आहे. चुरी घेणारा मग त्या पण बरं दादा सध्या गव्हाची आवक कशी आहे मार्केटमध्ये. आवक यांना विचारा तुम्ही कारण सांगा ना या ठिकाणचे आडत दुकानदार आहे त्यांच्याकडून आपण गव्हा भावाविषयी अधिक माहिती जाणून घेऊया. दादा पहिला आपला संपूर्ण परिचय द्या. बाबासाहेब किसनराव गोरे राजुरेश्वर ट्रेडिंग कंपनी बरं सध्या तुमचं कोणतं दुकान आहे. राजुरेश्वर ट्रेडर्स बरं बघू शकता तुम्ही या ठिकाणी आडत दुकान नंबर बाबासाहेब राजेश्वर ट्रेडर्स. सध्या गव्हाची आवक कशी आहे. गावाची आवक कमी असल्यामुळे भाव जरा टाईट आहे. आमच्याकडे हा गहू अजित 11 आहे. हा 2760 रुपये विकला. 496 2800 रुपये विकला. बरं बरं सध्या जो जुना गहू आहे त्याला काय रेंज आहे कमीत कमी 2400 ते 2500. जुन्या गावाला. हा आणि नवीन गहू नवी 2500 पासून तर 2800 रुपयापर्यंत. वरमध्ये एकदम सुपर मशीन किती असेल तर 3000 रुपये. 3000. बरं जर घेणाऱ्यानं खर्च केला असेल तर काय क्विंटलला किती खर्च येतो खरेदीदाराला 60 रुपये. 60 रुपये. बरं बरं जवळपास जरा सुपर माल 3000 विकतो हा मशीन क्लीन. हा मशीन गेला. बरं बरं भविष्यात काय भाव वाढन काहीच रे. ते पुढचं काही सांगतात नाही सध्या. बरं बरं चालतं. या ठिकाणी जे राजुरेश्वरचे मालक होते त्यांनी आपला आजच्या गावाच्या बाजारभावाविषयी अधिक माहिती दिली. या व्हिडिओमध्ये थांबूया आपण. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.